नगरसेवक हा लोकांमध्ये सतत सातत्य पाहिजे. त्यांनी ऑफिस केलं पाहिजे आणि जिथं आठवड्यातनं एक 2-4 दिवस तर ठराविक वेळेला त्या ऑफिसमध्ये इतर ऑफिसरप्रमाणे तिथं बसलं पाहिजे. लोकांच्या गाऱ्हाणे ऐकली पाहिजे. त्याची सोडवणूक केली पाहिजे. नुसतं जातीवाद कुठलं तर काय गल्लीतली गुंडगिरी हे थांबवून त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ते लोककल्याण आणि लोकांचे प्रश्न चांगल्या मनाने सोडवणं. चांगल्या मनाचे राजकर्ते सध्या फार विरळ झालेले आहेत असं माझं स्वतः. तुमचं आता वय किती? माझं वय 80 वर्षाचं आहे. किती इलेक्शन बघितले असतील, पण सोलापूरचं डेव्हलप बघितलं का तुम्ही? नाही, मागचाच काळ बरा होता म्हणायची वेळ आली. मागचा काळ चांगला होता. सोलापूर मागं चांगलं दिसत होतं, पुढं काही चांगलं दिसत नाही. विकासाला घेऊन म्हणजे स्मार्ट सिटी असेल, परिवहन सेवा असेल, पाणी असेल, रस्ते असतील, याच्याविषयी काय तुमचं मत? पूर्वी मी लहान असताना दररोज पाणी मिळत होतं. आता पाणी दररोज मिळत नाही. 4 दिवसांनी 5 दिवसांनी मिळतं. ते पण फार क्वालिटी बरोबर नाही. चांगल्या नगरपालिकेने चांगलं स्वच्छ पाणी देणं ही बेसिक गरज आहे. बेसिक गरज आहे. रस्ते अगदी खराब झालेले आहेत. रस्ते चांगले नाहीत आणि प्रदूषण फार आहे हवेचं. त्याच्यावर कंट्रोल नाही. आणि दुसरे बस सर्व्हिसेस एकदम नाही आहे. इतक्या मोठ्या शहराला बस नाही म्हणजे मग रिक्षावाले लोकांची अडवणूक करतात. वाटेल ते पैसे मागतात.